विडी कामगारांना फरक मजुरीसह किमान वेतन मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी उबाटा शिवसेना इंटक एल्गार आंदोलन छेडणार डॉक्टर गोवर्धन सुंचू यांचं वक्तव्य। विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनासह मजुरी दिली जात नाही व फरक मजुरी दिले जात नाही। यासाठी विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल, उबाटा कामगार संघटना, शिवसेना शिंदे कामगार संघटना, राष्ट्रीय मजकूर संघ असे कामगार आघाडींची बैठक राष्ट्रवादी कामगार सेल संपर्क कार्यालय अशोक चौक या ठिकाणी नूतन वर्ष दिनांक 1/1/2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता डॉक्टर सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू, कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी, शिंदे सेना साहेबांना तेगेळी, राष्ट्रीय मजदूर संघ राहुल गुज्जर, सतीश दासरी, विष्णू गुंटेडी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू बोलताना म्हणाले, अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी दिली जात नाही। तसेच गुल्लागट्टा नावाखाली विड्या काढल्या जातात, छाट विड्यांच्या नावाखाली जबरदस्तीने विड्या काढल्या जातात, तंबाखूमध्ये कट मारले जातात, तेंदूपत्ता निकृष्ट दर्जाचे देऊन चांगल्या विड्यांची मागणी करतात। महिला विडी कामगार त्यांच्या भीतीपोटी बाहेर दुकानातून 40 ते 50 रुपये देऊन चांगले तेंदूपत्ता आणून चांगल्या प्रकारच्या विड्या बनवून देतात। एकतर तुटपुंजी मजुरी दिली जाते। गरीब महिला विडी कामगारांनी पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने व महाभयंकर रोगाला देखील न घाबरता केवळ कुटुंब जगवण्यासाठी काम केलं जातं। कारखानदाराकडून विडी कामगारांची पिळवणी केली जाते। विडी कामगारांना किमान वेतन देण्यासाठी अनेक वेळा सर्व संघटनेतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्याकडे अनेक वेळा निवेदन देऊन देखील त्यांच्याकडून विडी कामगारांना कुठल्याच प्रकारे न्याय मिळाला नाही। राज्याचे कामगार मंत्री सुरेश काडे यांच्याकडून देखील विडी कामगाराविषयी गंभीरता दिसून येत नाही। निवडणुकीत मात्र विडी कामगारांच्या मते पाहिजेत। सोलापुरासह महाराष्ट्र राज्यात 5 ते 6 लाख विडी कामगार आहेत। ते अनेक वर्षापासून किमान वेतनापासून वंचित आहेत। डॉक्टर सुंचू पुढे बोलताना म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून देखील विडी कामगारांना न्याय मिळत नाही। आता सहाय्यक कामगार आयुक्त व राज्याचे मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्या विरोधात धरणे आंदोलन, चक्री उपोषण, निषेध आंदोलन, सहाय्यक आयुक्तांना घेराव आदींसह आंदोलने करून विडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। यावेळी उबाटा कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले की विडी कामगारांना किमान वेतन मिळावं व विडी कामगारांना तंबाखूचे कट करणे, बेकायदेशीरपणे गुल्लाकट्टाचे नावाखाली विड्या घेणे, जबरदस्तीने छाट विड्या करणे। वास्तविक पाहता सध्याच्या परिस्थितीत शुगरचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत। त्यांना प्रत्येक ब्रँचमध्ये सुलभ शौचालय असणे गरजेचं असतं, तेही अनेक ब्रँचेसमध्ये नाही। एकीकडे रोगराई झपाट्याने वाढते, त्या दृष्टीने ब्रांच स्वच्छता असणं गरजेचं असताना देखील अनेक ब्रांचमध्ये दुर्गंधी पसरलेली असते व त्यांना सोयी पुरवणं कारखानदारास गरजेचं असताना देखील विडी कामगारांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांची पिळवणूक करीत आहेत। या सर्व विषयासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे सोलापूरसाठी स्वतंत्र सहायुक्त दर्जाचे अधिकारी नेमून सर्व कारखानदारांचे ब्रँचेसमध्ये भेट देऊ, कायदेशीर कारवाई करणे व त्वरित किमान वेतन मिळवून देण्याचा आग्रही मागणी असेल, असे करंपुरी महाराजांनी सांगितलं। शिंदे सेना कामगार आघाडीचे अध्यक्ष साहेबांना तेगेळी बोलताना म्हणाले की सोलापूर शहरात अनेक वर्षापासून विडी कामगारांचे कारखानदाराकडून पिळवणूक होत आहे। सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्याकडून विडी कामगारांना न्याय मिळत नाही। माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या निदर्शनास आणून त्वरित बैठक आयोजित करत विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करणार आहे। इंटकचे अध्यक्ष राहुल गुज्जर यांनी विडी कारखानदारांचा निषेध करून म्हणाले, विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी तीव्र लढा उभा करणं गरजेचं आहे, असं बोलताना म्हणाले। शेवटी राष्ट्रवादी कामगार सेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे, कामगार आघाडी, शिंदे शिवसेना, राष्ट्रीय मजदूर संघ आपण सर्वांनी एकत्रित येऊन विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी एल्गार आंदोलन छेडू असा एकमुखी ठराव करण्यात आला। विडी कामगारांना किमान वेतन मिळालाच पाहिजे, विडी कामगारांना किमान वेतन मिळालाच पाहिजे। अरे कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही। अरे कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही। कामगार संघटना महासंघाचा हम सब एक है, हम सब एक है। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जो विडी कामगारांच्या किमान वेतनासंदर्भी सर्व कामगार संघटना एकत्रित होऊन वज्रमूठ बांधली, ते केवळ विडी कामगारांच्या किमान वेतनाबरोबर किमान वेतन तर मिळवून देणारच, त्याचबरोबर सर्व इतर समस्यांसोबत पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आमच्या कामगार संघटनेचे, राष्ट्रीय कामगार संघटनेचे नेते माननीय गोवर्धन सुंचू साहेबांच्या नेतृत्वाखाली महासंघ बनवून आम्ही लढा पूर्णपणे यशस्वी केला जाणार नाही। विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतन देत नसल्यामुळे आज
आमच्या संपर्क कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माननीय विष्णू कारंपुरे साहेब, शिंदे सेनेचे माननीय साहेबांना तेंगळे साहेब, एनटकचे राहुल गुज्जर आणि मी स्वतः राष्ट्रवादी कामगार सेनेचे गोवर्धन सुंचू या पद्धतीने आम्ही एकत्रित येऊन विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. आणि त्याच पद्धतीने विडी कामगारावर जो अन्याय होत आहे, गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होत आहे, तो अन्यायसुद्धा त्यांना दूर करण्यासाठी किंवा त्यांचे सगळे जे अडीअडचणी आहेत आम्ही सोडवण्यासाठी आज आमची एक संघटना म्हणजे एकत्रित येऊन आणि त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यात येणार आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून कारखानदाराकडून विडी कामगारांची पिळवणूक होत आहे आणि या कामी आम्ही माननीय सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब यांच्याकडे सुद्धा अनेक वेळा निवेदन दिलेले आहे, परंतु त्यांच्याकडे सुद्धा काही न्याय मिळाला नाही आहे. आणि राज्य सरकार शासनाकडे सुद्धा प्रयत्न केलेले आहे, पण त्यांच्याकडून सुद्धा काही मिळालं नाही आहे न्याय. आणि आता सर्वांनी आम्ही असं ठरवलेलं आहे, विडी कामगारांना किमान वेतन आणि त्यांचा फरक मजूर मिळवून देणारच. यासाठी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने जे निषेध आंदोलन, धरणे आंदोलन, चक्री उपोषण जे आंदोलन करायचं ते करणार आहोत. पण विडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही एकत्रित झालो आहोत. की विडी कामगारांना किमान वेतनाच्या बाबतीत जे पिळवणूक होत आहे त्यासाठी आज राष्ट्रवादी असो किंवा शिंदे गट असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो आणि राष्ट्रवादी मजदूर संघ इंटक असो एकत्र येऊन महासंघ स्थापना करून आज विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी न्यायासाठी आम्ही एकत्र येऊन त्यांच्यासाठी लढा देणार आहोत. संघटना डॉक्टर गोवर्धन सुंचू इंटक आणि विष्णू कारंपुरे साहेब शिवसेना आम्ही सगळा पक्ष हे कामगारसाठी पक्ष बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलेला आहे. आणि जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाला किमान होताना अंमलबजावणी होते, त्याचा फरक केल्याशिवाय आम्ही राहत नाही. अन्यथा जर नाही झाला तर मुंबईला कामगार मिनिस्टर आणि मुख्यमंत्रीकडे आम्ही दाद मागतो. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह गृहारंभ, वास्तु शांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय, पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाछापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.